नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक हे कृषी क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेला जिल्हा आहे. कृषी आणि सेवा या क्षेत्रांच्या बळावर नाशिक हे देशातील त्या 14 शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये येते ज्या 14 जिल्ह्यांचा GDP हा देशाच्या 50% आहे. यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे. नाशिकमधून द्राक्ष, कांदे आणि भाजीपाला यांची निर्यात होत असते. परंतु या निर्यातीसाठी लागणाऱ्या ज्या काही तांत्रिक बाबी आहे त्यांची पूर्तता मुंबईला बंदरावर करण्यात येते. त्यामध्ये 7-8 दिवस निघून जातात आणि तेवढं नुकसान त्या व्यापाऱ्यांना किंवा परिणामी शेतकऱ्यांनाही सहन करावं लागतं. यामुळे नाशिकमध्ये ड्रायपोर्ट व्हावा अशी एक कल्पना पुढे आली आणि जुलै 2014 मध्ये नाशिक दौऱ्यावर आलेले तत्कालीन बंदरे विकास मंत्री असे नितीन गडकरी यांनी नाशिकला ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली. जमीन तातडीने उपलब्ध करून द्या, आपण येथे लवकरात लवकर ड्रायपोर्ट उभारू असं त्यांनी सांगितलं होतं. ड्रायपोर्टला जमिनीचा शोध घेत असताना निफाड सहकारी साखर कारखान्याकडे मोठी जमीन आहे आणि निफाड कारखाना अवसायनात निघाल्यामुळे त्याच्यावर जिल्हा बँकेने जप्ती आणलेली आहे. निफाड कारखान्याची जागा ड्रायपोर्टला दिल्यास त्या ठिकाणी ड्रायपोर्टचा विकास होईल. निर्याती संदर्भातल्या सगळ्या तांत्रिक बाबी येथेच होतील आणि परिणामी नाशिक जिल्ह्यातील निर्यात ही जवळपास दुपटीने वाढू शकते असा त्या पाठीमागील एक अंदाज होता. परंतु निफाड कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे असल्यामुळे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी आणि त्या संदर्भातील अनेक गुंतागुंतीच्या बाबी असल्यामुळे त्याची सुटका करण्यात किंवा ती सोडवण्यामध्ये अनेक 2-3 वर्ष निघून गेले. तो गुंता सुटतो न सुटतो त्यात असं लक्षात आलं की निफाड सहकारी साखर कारखान्यावरती राज्य सरकारच्या सेल टॅक्सचीही मोठा बोजा आहे. आता हा बोजा कसा कमी करायचा हा प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे ते प्रकरण मागे पडले आणि ड्रायपोर्ट होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अजित पवार त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून निफाड कारखान्यावर असलेला सेल टॅक्सचा बोजा माफ करून घेतला. म्हणजे आता निफाड ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा झाला असं वाटत होतं. दरम्यान केंद्र सरकारने ड्रायपोर्टच्या धोरणातच बदल करून टाकला. त्यामुळे निफाडचं ड्रायपोर्टची आशा अधांतरी झाली. आता काय होणार असं वाटत असतानाच तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी ड्रायपोर्टचं धोरण बदललं असेल तर किमान त्या ड्रायपोर्टच्या जागेवर मल्टी मॉडेल हब उभारावे. म्हणजे निर्यातीसाठीच्या सगळ्या प्रक्रियांसाठी फक्त शब्द बदलणार होता. ड्रायपोर्टच्या ऐवजी मल्टी मॉडेल हब. केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आणि मल्टी मॉडेल हबचा मार्ग जुलै 2022 मध्ये मोकळा झाला. त्यानंतर JNPA म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी म्हणजे पूर्वीचे JNPT या संस्थेनं या ड्रायपोर्टचा DPR बनवण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी 2023 पर्यंत या ड्रायपोर्टचा DPR जवळपास पूर्ण झाला होता. प्रश्न जागेच्या हस्तांतरणाचा उरला होता. जागा हस्तांतरण झाली तर या ड्रायपोर्टला केंद्र सरकारकडून मान्यता मिळून त्या ड्रायपोर्टची निविदाही प्रसिद्ध केली जाऊ शकते असे JNPचे अध्यक्ष संजय सेठी यांनी त्यावेळेस नाशिक दौऱ्यावर आले असताना सांगितलं होतं. त्यानुसार मार्च 2023 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निफाडच्या ड्रायपोर्टची जमीन आणि ड्रायपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीची जमीन या दोन्हींसाठी जमिनीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीची स्थापना झाल्यानंतर जुलै 2023 मध्ये JNPने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून तुम्ही निश्चित केलेल्या जमिनीची खरेदी करावी, प्रक्रिया सुरू करावी असे आदेश किंवा सूचना दिल्या. JNPA एवढ्यावरच थांबलं नाही तर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी निफाड ड्रायपोर्टसाठी 108 एकर जमीन आणि त्या ड्रायपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी लागणारी 8.5 एकर जमीन म्हणजे 116.5 एवढ्या जमिनीसाठी 108 कोटी रुपये निफाड प्रांताधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यात जमा केले.
म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये बँक खात्यात पैसे आलेले होते. हे पैसे पुढे जिल्हा बँकेला देण्यात आले, परंतु उरलेल्या 8.5 एकर जमिनीचं अद्याप भूसंपादन झालेलं नाही. भूसंपादनच काय, या जमिनीची दर निश्चिती अद्याप झालेली नाही. त्याच्यामुळे भूसंपादन कधी होणार असा प्रश्न आहे. निफाड कारखाना चालवण्यास घेणाऱ्या काही संस्था, जिल्हा बँक यांच्यामध्ये सध्या वाद आहे आणि त्या वादावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये JNPAच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की या ड्रायपोर्टसाठी अद्याप 8.5 एकर जमिनीचं भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहे. JNPAचे मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मेष वाघ लवकरच नाशिकला येणार आहेत आणि येथे बैठक घेऊन ते 8.5 एकर भूसंपादनाचा प्रश्न सोडवणार आहे. मित्रांनो, आपण या विषयावर चर्चा करत असताना आपल्या लक्षात येईल की 2014 मध्ये नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्टची घोषणा केली. त्यावेळी नवे ते रस्ते वाहतूक मंत्री होते. गेल्या 11 वर्षामध्ये नितीन गडकरी यांनी देशामध्ये रस्त्यांचं जाळं ज्या वेगाने बांधलेलं आहे, त्यामुळे भारत हा रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेची बरोबरी करणारा देश बनला आहे असं बोललं जातं. त्याच गडकरींनी एक साधी घोषणा केली होती निफाडला ड्रायपोर्ट उभारण्याची, परंतु ते ड्रायपोर्ट 11 वर्ष झाले तरी अद्याप टेंडरच्या पातळीवर आहे. त्यासाठी आवश्यक असणारी 8.5 एकर जमीन अद्याप ड्रायपोर्टच्या ताब्यात मिळालेली नाही आणि निफाड कारखाना चालवण्यास घेणाऱ्या लोकांनी आता या 108 एकर जमिनीतील 11 एकर जमिनीवर दावा सांगितलेला आहे. तो प्रश्न किंवा तो गुंता सुटला नाही तर ते प्रकरण न्यायालयात गेल्यावर ड्रायपोर्ट आणखी किती वर्ष लांबणार याची आपण कल्पनाच न केलेली बरी. म्हणजे नाशिकसाठी एखाद्या प्रकल्पाची मोठ्या उत्साहामध्ये घोषणा होते, त्याच्या बातम्या होतात, लोकांना आनंद वाटतो, परंतु तो प्रकल्प पुढे इतका रेंगाळला जातो की त्याला अनेक फाटे फुटतात आणि तो प्रकल्प जवळपास रद्द झाल्यात जमा होतो. नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीत आपल्याला ही बाब माहीत आहे. नाशिकच्या रिंग रोडच्या बाबतीतही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. आणि आता ड्रायपोर्ट गेले 11 वर्ष होणार म्हणून ज्याची गर्जना केली गेली, त्या ड्रायपोर्टचं नेमकं काय होणार हे कळायला मार्ग नाही. याचं मुख्य कारण आहे नाशिकच्या विकासाचं स्वप्न बघणारं नेतृत्व नाही, किंवा जे नेतृत्व आहे ते एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये धन्यता मानली जाते. यामुळे नाशिकच्या विकासाचा दृष्टी असलेलं नाशिकच्या नेतृत्वाला नाशिककरांकडून पाठिंबा मिळत नाही. परिणामी राज्य स्तरावर ज्याची भूमिका महत्वाची राहील, ज्याच्या शब्दाला वजन राहील असा नेता नाशिकला मिळत नाही. हे नाशिकचं दुर्दैव आहे. यामुळे नाशिकचे प्रकल्प फक्त घोषणेच्या पातळीवर राहतात आणि हळूच कधीतरी ते रद्द होऊन जातात. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.